लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अनेक ठिकाणी सध्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग सुद्धा अपवाद नाही। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या उमेदवारीवरूनही भाजप आणि शिंदे गट दावे प्रतिदावे सध्या करतायत। यावरून आता नारायण राणे यांनी ट्विट करत आपली भूमिकाच स्पष्ट केलेली आहे। पाहूया या सगळ्या संदर्भात आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। कोकणातल्या लोकसभेच्या जागेवरून महायुतीत पुन्हा घमासान सुरू झालंय। नारायण राणेंचं नाव जवळपास निश्चित असतानाही शिवसेनेनं पुन्हा दावेदारीचं निशाण फडकवलं। नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढणार याचे संकेत केंद्रातून मिळाले। राणेंनी त्याकरता मोर्चे बांधणी सुरू केली होती। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही मावळ, रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कमळच फुलेल असं वक्तव्य केलं होतं। मावळ असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, या तिन्ही ठिकाणी जर तुम्ही म्हणत असाल मी पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, माझी पण इच्छा तीच असेल, कमळ फुलायलाच पाहिजे। अशातच कोकणातल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा किरण सामंतांचे स्टेटस सोशल मीडियावर फिरवायला सुरुवात केली आहे। या स्टेटसमधून मतदारसंघ शिवसेनेचाच असल्याचा दावा सुरू झालाय। किरण सामंत यांचे बंधू उद्योग मंत्री उदय सामंत यांची विधानं देखील रत्नागिरी सिंधुदुर्गावर दावा कायम आहे अशीच आहे। प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। शिवसेनेवर दावा नक्कीच आम्ही केलेला आहे। त्याच्यावर माझ्या दृष्टीनं शिवसेनेनं जागा लढवावी ही तिथला पालकमंत्री म्हणून माझी देखील इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे। परंतु या सगळ्याचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। उदय सामंतांच्या या वक्तव्यावर नितेश राणेंनी थोडी सावध भूमिका घेतली आहे। विनायक राऊतांचा पराभव हेच ध्येय असल्याचं ते म्हणतात। विनायक राऊत नावाचा जो शाप आमच्या त्या मतदारसंघाला लागलेला आहे तो आम्हाला ह्यावेळी पुसून काढायचा आहे। म्हणजे कुठलाही महायुतीचा उमेदवार येऊन दे, जो पण आमच्या पक्षश्रेष्ठींनी येऊन दे, आमचा एवढं एकच हेतू आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा महायुतीचाच निवडून आणायचा, म्हणून दावे प्रतिदावे करत राहू। विनायक राऊतांनी महायुतीतल्या सुरू असलेल्या वादावर खोचक टोला लगावलाय। महायुतीचा उमेदवार कोणीही असू दे, त्याचा 2.5 लाखांनी पराभव पक्का आहे असं विनायक राऊत म्हणतात। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कोणाला उभं राहायचंय त्यांनी कोणी उभं राहावं आणि मानसिकता ठेवून यावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे। खुद्द नारायण राणेंनी या वादावर ट्विट करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजपचीच असल्याचा दावा केलाय। लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल। विविध पक्षाचे बरेचसे नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवतात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे असं ट्विट नारायण राणेंनी केलंय। राणेंचा निर्धार आणि सामंत यांची दावेदारी पाहता महायुतीत बंडखोरीचं वारं वाहणार नाही याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे। चेतन ननावरे आणि स्वप्नील जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।